हिडिंबा माताचा बोला मुंबादेवी माताचा पिंटे बस आचरटपणा बस. पिकनिक संपली. अरे दादा आचरटपणा नाही, मनालीहून मुंबईत आल्याचा आनंद साजरा करतोय तो. पण कसली मस्त झाली ना ट्रिप, एकदम ऑसम. हो आणि ऑल थँक्स टू प्रिया आणि केसरी. म्हणजे घरापासून दूर असूनही घरच्यासारखी व्यवस्था केली आणि तरीही नव्या जागेचा आनंद घेता आला आम्हाला केसरीमुळे. ही तर सुरुवात आहे. आता तुम्ही केसरी परिवाराचा एक भाग झालात. आता आपण असे अनेक प्रवास एकत्र करू. हो नक्की, पण त्याआधी घरापर्यंतचा प्रवास सुरू करूया. अगदी मनालीतून निघताना पाय निघत नव्हता, पण आता कधी कधी घरी पोहोचतो असं झालं. हो ना, तिकडे आप्पा आणि फिल्टर काय गोंधळ घालून ठेवला असेल कोणाच तो. चला 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 आता जॅकेट आणि स्वेटर काढा आधी आता पहिले. चालू द्या. प्यार किया तो डरना क्या, हो ना. आणि आता तुमचे लपत छपत भेटायचे, जगाला घाबरून प्रेम करायचे दिवस संपले. आता आमची टर्न आहे. तुम्हाला तुमचं हक्काचं प्रेम आणि हक्काचं घर मिळवून द्यायचे. आता सई आणि आदित्य तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पाळणार म्हणजे पाळणार. आणि ब्रह्मेंच्या जुन्या तरी नव्या सूनबाई मा बोलांडून घरात येणार म्हणजे येणार. येणार येणार येणार. या घरचे सूनबाई आज परत या घरी येणार आणि त्यांचं मोठ्या धूम धडाक्यात स्वागत होणार. हो काय सईबाई येते. प्रधानजी प्रधानजी. जी महाराज. होता कुठं तुम्ही? अहो आप्पा, तुम्हाला सोडून कुठे जाणार मी, इथेच होतो दारात राखण करत. त्याच दारात रांगोळी काढ, कारण आज आमच्या सूनबाई येणार आहे आणि माझं मन मला सांगतंय की आज हे कुटुंब पूर्ण होणार आहे आणि एक नाही दोन दोन सुना येणार आहे. अहो आप्पा, 2 सुना कशा येतील? का नाही शकणार? आप्पा, माझं लग्न व्हायचंय अजून. अरे तुझं लग्न नाही झालं अजून? तुझ्या वयात असताना मला पहिलं मूल झालं होतं. मुलगा होता, तो काय नाव त्याचं? दादा मामा. दादा मामा असं काही नाव असतं का? हा, त्याचं नाव आहे जगदीश. तो पण आज येणार आहे, तेव्हा ती रांगोळी घालायला विसरू. हो आप्पा. आणि ते बघ दारात अर्धी भाकर ठेव. हो आप्पा. आणि नुसती भाकर नाही, थोडं पाणी सुद्धा ठेव. हो आप्पा. थांब रे, कुठे पळत चाललाय? दारात हे आरतीची थाळी असते ना, बघ ते देखील ठेव. हो आप्पा. आणि 1 मिनिट, लास्ट काय बरं, हो व्हायल्यानंतर सगळ्यांना द्यायला गोड धर लागेल ना, ते कुठे आपल्याकडे, त्यामुळे जिलबिरी घेते. हो आप्पा. नाही 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 आप्पा. काय नाही? जोवर सगळे मामा परत घरी येत नाहीये तोपर्यंत या घरची लक्ष्मण रेषा मी पार करणार नाहीये. आणि खोपऱ्यावर नाही हलवायचं दुकान, असा ना आणि असाही. अहो आप्पा, गेले 7 दिवस मी घराच्या बाहेर पडलो नाही आणि आज मामा येणार, त्या दिवशी मी कशाला बाहेर पडू? आणि असंही मामांनी घरात दूध धान्य भाजीपाला सगळं भरून ठेवलेलंच आहे. जिलेबी भरून ठेवली का? हो, ते आले की मी धावत जाईल आणि पळत जिलेबी घेऊन येईल. पण मी तुम्हाला एकटं सोडून नाही जाऊ शकत. काय मी काय कुकुर आहे? 80 वर्षाचा बाण माणूस आहे मी. अप्पा, ते तर तुम्ही आहातच, पण मामांना कळालं ना मी बाहेर गेलो तर मला जाम ओरडा खायला लागेल. नुसता ओरडा नाही, जिलेबी देखील खायला मिळेल. अहो, मी मामांना वचन दिलंय. ठीक आहे, मग त्याच मामांचा बाप म्हणून मी तुला शपथ देतो, घरात जिलेबी आल्याशिवाय मी अन्नाला हात लावणार नाही. अप्पा फिल्टर. ठीक आहे, मी जातो, पण तुम्ही इथेच बसा, हलू नका. मी लगेच गेलो आणि लगेच आलो.
आली 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 गरमागरम जिलबी आली आणि तुमची लाडकी सुनबाई सुद्धा आली. कोण ग तो? मला नीट दिसत नाहीये. अहो डोळ्यांनी पाहायला कशाला हवंय, मी सांगते ना, मी तुमची लाडकी सुनबाई. त्याच्या माझ्या नात सुनेला मी चांगलंच ओळखतो. जी नुसती चाहूल लागली तर मी तिला ओळखतो. तू ती नाहीच आहे. नाहीच आहे, तिच्या इतकी नशीबवान मी नाहीच आहे. पण आज माझं नशीब फळफळणार आहे. त्यामुळे तुमचं तोंड गोड करायला मी गरमागरम जिलबी घेऊन आली आहे. जिलबी तू का आणली? मी त्याला म्हटलं होतं काय नको. आप्पा आता नुसते प्रश्न विचारत राहिलात तर जिलबी गारढोण होईल ना. आणि मला चांगलं माहितीये तुम्हाला जिभेला चटका लागेल इतकी गरम जिलबी आवडते. हे ते खरंच. हा, हे घ्या, आ करा पटकन आ करा. आवडली ना? हो ना. घ्या ना मग, अजून एक घ्या. हा, माझी झोपायची वेळ झाली. आप्पा आप्पा आप्पा, तुम्ही ना फक्त पटकन ह्या कागदावरती सही करून टाका. एकदा ह्या कागदावर सही केलीत ना की मी तुम्हाला अगदी छान झोपवीन. हे घ्या, हे कुठला कागद, कुठली सही, काय लिहिलंय याच्यावर? ह्यावर एवढंच लिहिलंय की सिंधू जगदीश ब्रह्मे ही माझी थोरली आणि एकमेव सून आहे. तिचा या घरावर पूर्ण हक्क आहे आणि त्यामुळे मी स्वखुशीने तिला घरात घेतोय आणि या घरात राहण्याची परवानगी देतोय. यापुढे तिला या घरातून मी किंवा इतर कुणीही कधीही बेदखल करू शकणार नाही. सिंधू तिला तर घरात घ्यायचं नाही. पण आता तर ती आलीये आणि ती जाणार नाहीये. पटकन सही करा, नाही तर जिलबी बरवी ना अजून एक. सामान पाठवून द्या माझं. सावकाश सावकाश जपून. यातल्या एकाही वस्तूला जर काही झालं ना तर 500 रुपये तर परत घेईनच, पण बरोबर तुमचा जीव पण घेईन. मोडका तोडका असला तरी संसार आहे तो माझा. अरे सैताना, काय करतोयस हे? हे बघ, ही भांडी कुंडी या कळशा बोहारणीकडनं घेतलेली नाहीयेत. माझ्या बाबांनी माझ्या लग्नात मला आहेर म्हणून दिलेली आहेत. लग्न काही टिकलं नाही, पण भांडी बघ अजून जशीच्या तशी आहेत आणि राहायलाही हवीत तशीच्या तशी. एक एक वस्तू, अगदी वाटी चमचा सुद्धा नाजूकपणे एक एक करून आत न्यायचा. आलं का लक्षात? अरे अरे हे काय सांगितलं मी आता? काय सांगितलं? प्रेमानी, कळतंय? प्रेमानी. एक लक्षात ठेव, हा स्टोव आहे ना, हा पेटायला अर्धा तास लावत असेल, पण एकदा पेटला ना की माणसं पेटवायलाही मागे पुढे बघत नाही. अरे गध्या, अरे काय काय करतोस आता? काय माती खायला घालतोस का काय त्या गाद्यांना? हे बघ, या वळकट्या सुद्धा माझ्या अगदी जीवा भावाच्या आहेत. या ब्रह्मेंच्या घरात परत येण्याची माझी स्वप्न यावर पडल्या पडल्याच रंगवलेत मी, आणि जी आता पूर्ण होत आहेत. तेव्हा तुमच्या लेखी या सगळ्या वस्तूंना काही किंमत नसेलही, पण माझ्यासाठी यातली प्रत्येक वस्तू लाख मोलाची आहे. एक सांगून ठेवते, या घराच्या भिंती तडकल्या ना तरी चालतील, पण माझ्या एकाही वस्तूला तडा गेला ना तर बाई 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 बाई, पाच चक्का सुरत झालेला दिसतोय. आता हे सगळं नुकसान भरून कोण देणार? तुमचा बाप? सॉरी मॅडम, पण काय सॉरी काय सॉरी? हा नाही मॅडम, ते अरे उगाच तोंड चालवू नकोस. काय फोडलंस ते सांग आधी. मॅडम फुलदाणी.
फुलदाणी फोडलीस? छान. सिंधूच्या आयुष्यात आजवर फक्त काटेच आले. जरा 4-2 फुलं आली असती तर टोचलं असतं का रे तुम्हाला? हा, नाही मॅडम, पण ती फुलदाणी उगाच तोंड चालवू नकोस. हे बघ, या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन घर सोडलं होतं या सिंधूनी. आता वयोमानाने मला झेपत नाही म्हणून तुम्हाला मदतीला बोलावलं. हा, पण त्याच्यासाठी चोख दिडक्या मोजल्यात मी तुम्हाला. 500 रुपये दिलेत मी तुम्हाला या कामाचे. किती? 500. आणि तुम्ही माझी ही 5,000ची फुलदाणी फोडली. चला, वरचे 4,500 रुपये काढा नुकसान भरपाईचे. नाही तर मी दिलेले 500 रुपये तरी परत करा, नाही तर मी पोलिसांना बोलवी ना, सांगून ठेवते. हो मॅडम, जरा तुम्ही ऐकून तरी घ्या. एकतर एवढीशी ती फुलदाणी होती, ती 5,000ची तर बिलकुलच नव्हती. माझ्या वस्तूंची किंमत ठरवणारा तू कोण? अहो, पण ती तुमची वस्तू नव्हती. म्हणजे या घरातलीच होती. तुमचं सामान आत आणताना पडून ती फुटली. असं झालं होय? बर बर बर, मग ठीक आहे, हरकत नाही. फोडा, आणखी 2-4 वस्तू फोडा. नाहीतरी आजपर्यंत माझ्यावर आरोप झालेच आहेत. मी कुटुंब तोडलं, घरात फूट पाडली, संसार मोडला. मग या असल्या कचकड्याच्या 2-4 वस्तू फुटल्या तर काय फरक पडतो? हा, पण माझ्या सामानाला मात्र व्यवस्थित जागा झाली पाहिजे, सांगून ठेवते. एक काम करा, हे हा आरसा, हे कपाट बिपाट हलवा, सगळं इकडनं काढून टाका आणि माझं सामान व्यवस्थित लावा तिथे. ब्रह्मेंची थोरली सून इतक्या वर्षांनी घरात आली, तेव्हा घर तिला पाहिजे तसंच लागायला हवं. खुद्द ब्रह्मेंच्या बापानीच या कागदावर सह्या केल्या. त्यामुळे आता ब्रह्मेंच्या बापाचा बाप जरी आला तरी तो सुद्धा मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. काढू शकत अप्पा, अप्पा, अप्पा. अरे पिंट्या, फुटावरून हाक मारलेले आपण ऐकू येत नाही. तू तर फाटकातून हाक मारतोयस, कसं ऐकू येईल त्यांना? अरे अप्पा, माझी हाक कुठे ऐकू शकता, कारण अप्पा माझी हाक कानाने नाही मनाने ऐकतात. पिंट्या, आता मी काय सांगतो ते नीट ऐकलं नाहीस तर तुझ्या त्याच कानाखाली आवाज काढीन मी. झालं, घरी पोहोचलो चिडचिड सुरू. काय झालं आता? मोठा भाऊ येतो. काय झालं आता? काय झालं? काय झालं? सही बघ तिकडे एकटी काम करते. जा मदत कर, बॅगा अंडा. अरे पिंट्या, ब्रह्ममय झालं, ब्रह्ममय. अहो, तुम्हाला सांगतो, जेवढा माझ्या आयटमला बघून आनंद होत नाही ना, तेवढा आनंद तुम्हाला बघून होतोय. असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना डोक्यावर घेऊन उचलून अख्खा एरिया फिरावं. अरे तुझं शरीर किती, त्याकडून तुझ्या अपेक्षा किती. मला उचलण्यापेक्षा सामान उचल. जा, चल चल चल. हे घ्या. जिलब्या 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 जिलब्या. मग गरमागरम आहेत, पण आता खायच्या नाही. तर सगळ्यांची दृष्ट काढून झाली की आप्पा स्वतःच्या हाताने भरवणार आहेत सगळ्यांना. 1 मिनिट, मला आधी सांग, या जिलब्या आल्या कुठून? जिलब्यांचं सोड, तू आलास कुठून? अहो, घरात सगळं सामान भरून ठेवलेलं, पण जिलबी बनायचं सामान नव्हतं, म्हणून मग बाहेर गेलो आणि जिलबी घेऊन आलो. म्हणजे तू आप्पा नाही घरात एकटं सोडून बाहेर गेला? हा, ते फक्त 10 मिनिटं झाली असतील. फिल्टर, प्रश्न 10 मिनिटाचा नाहीये. तुला काय सांगितलं होतं? 24 तास आप्पांच्या बरोबर राहायचं, त्यांना कुठेही एकटं मोकळं सोडायचं नाही, ह्या घराची लक्ष्मण रेषा पार करायची नाही, सांगितलं होतं ना तुला. मग
हो सांगितलं होतं पण नाही आणि बीड नाही, एक छोटीशी जबाबदारी सांगितली होती ती पण पार पाडता आली नाही तुला. पण त्या जिलब्या पण नाही, जिलब्यांचं कारण सांगितलं ना तर बघ, तू काय नेहमी हे करत होतास? नाही 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 पिंट्या मामा, मी रोज आपण बरोबरच असायचो, देवा शपथ. आता याच्यावर कसा विश्वास ठेवणार? नाही मामा, मी खोटं बोलत नाही. आज आत्ता गेलो होते पण आप्पांनी सांगितलं म्हणून. अरे आप्पा काही सांगतील, त्यांचा ताबा नसतो त्यांच्या बोलण्यावर. पण तुला कळत नाही? तुझ्या या 10 मिनिटामध्ये घरामध्ये काय काय घडलं असेल याची कल्पना आहे तुला? जर आप्पांना काही झालं असेल ना तर मी इकडे ये, इकडे ये. मामा अरे ठीक आहे, लहान आहे तो, घाबरलाय, थांब ना. अरे पण आमचा जीव घाबरा झालाय ना इकडे. अहो मामा ठीक आहे, तो म्हणाला ना आप्पांच्या सांगण्यावरनं गेला होता तो, आणि 10च मिनिटं गेला होता, त्यात काय एवढं. हे बघ सई, तू त्याला पाठीशी घालू नकोस. मामा कोणीही कोणालाही पाठीशी घालत नाही. अरे पण आपण काय एवढे पॅनिक होतोय? आता इतकी वर्ष तुम्ही सगळे तुमच्या कामाला जायचा, मी कॉलेजला असायचो तेव्हा आपण आपण एकटं सोडायचो की घरी. अरे हो, पण आदित्य आता आपणचं वय झालंय, वेगवेगळे विकार जडलेले आहेत, मग अशा वेळेस 24 तास त्यांच्या बरोबर कोणी नको का? हो बरोबर आहे, पण मग आता आपण सगळे इथे बाहेर का उभे आहोत? आपण आज जाऊया ना. आय एम शुअर आप्पा आतमध्ये आपली वाट बघत असतील. चला 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 चला. बॅगा उचल रे. आले वसंत स्मृतीचे खरे वारसदार आले. बघितलं का आप्पा, दुनियाभरची मजा मारून झाल्यानंतर मग आठवण आली यांना तुमची. काय ना आप्पा, हो लग्नाचं नातं झालं तरी ते परकत, ते यांनी सहज तोडलं. पण निदान रक्ताच्या नात्याची तरी आठवण ठेवायला हवी होती, नाही का? सिंधू तू तुम्ही मला कितीही बोल लावलात, माझी उणीधुणी काढलीत, तरी ब्रह्मेंच्या घराची आणि त्यातल्या वडीलधाऱ्यांची काळजी घ्यायला या घरची थोरली सूनच लागते. जी मी आहे, ब्रह्मेंच्या घरची थोरली आणि एकमेव सून जी मी आहे. त्यामुळे यापुढे तुम्हा सगळ्यांची आणि
या घराची काळजी घ्यायला मी इथेच राहणार आहे, कायमची. या घरची थोरली आणि एकमेव सून, सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे.